तुम्ही ऍक्शन मोडवर आलेत महानगरपालिका निवडणुकीत तोंडावर. निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरबाराचा काही संबंध नाही. तुम्हाला शंका वाटते माझ्या प्रयत्नाविषयी? बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहेत. माणसांनी स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छळ करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे. शासनाचे कायदे, शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी काही ठिकाणी पाळत नाही, मग त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेलं आहे. प्रामुख्याने सिडको मध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांगतो नालायकच आहेत, पूर्ण नाही. 10% अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. राज्य शासनाने ठरवलं 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात. नियम असा निघालाय की सिडको गावठाणाच्या बाहेर नोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व्ह प्राइस आहे त्या रिझर्व्ह प्राइसच्या 15% रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते. असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत आहेत. मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।